कल्पना करा, तुमच्या आयुष्यात दररोज अशी अनेक कामे असतात जी तुम्हाला करायची असतात, पण तुम्ही ती पुढे ढकलता. कधी अभ्यास, कधी व्यवसाय, कधी फिटनेस, कधी स्वतःचे स्वप्न. आणि दिवसाच्या शेवटी मनात एकच विचार येतो, आजही काहीच मोठं काम झालं नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं की जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये फक्त एकच मोठा फरक असतो, तो म्हणजे प्राधान्यक्रम. ते लोक सर्वात कठीण आणि सर्वात महत्त्वाचे काम सर्वप्रथम करतात. आणि हाच धडा शिकवणारं जगप्रसिद्ध पुस्तक म्हणजे ईट दॅट फ्रॉग. या पुस्तकात लेखक ब्रायन ट्रेसी आपल्याला वेळेचे व्यवस्थापन, कामातील फोकस, टाळाटाळ थांबवणे आणि आयुष्यात मोठे परिणाम मिळवण्यासाठी 21 जबरदस्त तत्त्व सांगतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकांचे अत्यंत सखोल आणि प्रोफेशनल समरी पाहणार आहोत. प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक तत्त्व, प्रत्येक उदाहरण आपण इतक्या डीपमध्ये समजून घेणार आहोत की हा व्हिडिओ संपेपर्यंत तुमच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. ब्रायन ट्रेसी म्हणतात, जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर एक जिवंत बेडूक खावा लागला तर त्यानंतर पूर्ण दिवसात त्यापेक्षा वाईट काहीच होणार नाही. इथे फ्रॉग म्हणजे तुमचं सर्वात कठीण, सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात जास्त टाळलं जाणारं काम. बहुतेक लोक सोपी कामे आधी करतात. ते ईमेल्स चेक करतात, मोबाईल स्क्रोल करतात, लहान कामांमध्ये वेळ घालवतात, पण मोठं काम मात्र पुढे ढकलतात. यामुळे दिवस संपतो पण प्रगती होत नाही. लेखक सांगतात की जर तुम्ही दिवसातील सर्वात महत्त्वाचं काम सर्वप्रथम पूर्ण केलं तर तुमची उत्पादकता अनेक पट वाढते. चॅप्टर 1, टेबल सेट करा. या चॅप्टरमध्ये लेखक सांगतात की यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्पष्टता. ज्याला आयुष्यात काय हवं आहे हे स्पष्ट माहीत नसतं, तो व्यक्ती सतत व्यस्त राहतो पण प्रगती करत नाही. स्पष्ट ध्येय नसलेला माणूस म्हणजे दिशेशिवाय समुद्रात फिरणाऱ्या जहाजासारखा असतो. लेखकाने दिलेली 7 स्टेप्स. नंबर 1, तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते ठरवा. अनेक लोक म्हणतात मला यशस्वी व्हायचं आहे, पण यश म्हणजे नेमकं काय? पैसा, आरोग्य, स्वतःचा व्यवसाय, नोकरीत प्रमोशन. जोपर्यंत तुमचं ध्येय स्पष्ट नाही तोपर्यंत मेंदू त्यासाठी काम करत नाही. उदाहरण, समजा 2 विद्यार्थी आहेत. पहिला विद्यार्थी म्हणतो मला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. दुसरा विद्यार्थी म्हणतो मला बोर्ड परीक्षेत 95% पेक्षा जास्त मार्क्स मिळवून टॉप कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याचं ध्येय स्पष्ट आहे म्हणून त्याची कृतीही स्पष्ट असेल. तो वेळेचं नियोजन करेल, अभ्यासाची योजना बनवेल आणि सतत प्रगती मोजेल. नंबर 2, ध्येय लिहून ठेवा. लेखक सांगतात की लिहिलेली ध्येय पूर्ण होण्याची शक्यता अनेक पट वाढते, कारण लिहिण्याची प्रक्रिया मेंदूला आदेश देते की हे महत्त्वाचं आहे. नंबर 3, डेडलाईन ठरवा. डेडलाईन नसलेले ध्येय म्हणजे फक्त इच्छा. नंबर 4, कामाची यादी तयार करा. ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणती कामे करावी लागतात याची संपूर्ण यादी तयार करा. नंबर 5, त्या यादीचं प्राधान्यक्रमानुसार आयोजन करा. नंबर 6, लगेच ॲक्शन घ्या. नंबर 7, दररोज सातत्य ठेवा. या चॅप्टरचा मुख्य संदेश स्पष्ट ध्येय, लिहिलेली योजना व सतत कृती, मोठं यश. चॅप्टर 2, प्रत्येक दिवस आधीच प्लॅन करा. लेखक सांगतात की प्रत्येक मिनिटाचा प्लॅन केल्याने वेळेची बचत होते. ते म्हणतात प्रत्येक 1 मिनिटाच्या प्लॅनिंगमुळे 10 मिनिटे वाचतात. टू डू लिस्टची ताकद. रात्री झोपण्यापूर्वी पुढच्या दिवसाची यादी तयार करा. यामुळे सकाळी उठल्यावर गोंधळ होत नाही, मन स्पष्ट असतं. उदाहरण, समजा एखादा यूट्यूबर आहे. जर त्याने आधीच स्क्रिप्ट, शूटिंग, एडिटिंग आणि थंबनेलची योजना केली असेल तर तो कमी वेळेत जास्त काम करू शकतो. पण जर दिवसभर आता काय करायचं याचाच विचार करत राहिला तर त्याची ऊर्जा निर्णय घेण्यातच संपेल. ABCDE मेथड. ए म्हणजे खूप महत्त्वाचं काम, बी म्हणजे महत्त्वाचं पण तातडीचं नाही, सी म्हणजे करायला आवडणारं पण परिणाम न देणारं, डी म्हणजे डिलिगेट करा, ई म्हणजे इलिमिनेट करा. एका कॉलेज विद्यार्थ्याचा विचार करा. त्याच्याकडे अभ्यास, सोशल मीडिया, मित्रांसोबत वेळ, गेमिंग आणि प्रोजेक्ट अशी अनेक कामे आहेत. जर त्याने सोशल मीडिया आणि गेमिंगला एक कॅटेगरीमध्ये ठेवलं तर त्याचं भविष्य धोक्यात येईल. पण जर अभ्यास, स्किल डेव्हलपमेंट आणि प्रोजेक्ट्सला एक कॅटेगरी दिली तर त्याचं करिअर मजबूत होईल. या चॅप्टरचा मुख्य अर्थ असा की व्यस्त राहणं आणि उत्पादक राहणं यात खूप मोठा फरक असतो. चॅप्टर नंबर 3, हा नियम सांगतो की तुमच्या 20% कामांमधून 80% परिणाम मिळतात. म्हणजे सर्व कामे समान महत्त्वाची नसतात. जर एखाद्या व्यवसायाला 80% नफा फक्त 20% ग्राहकांकडून मिळत असेल तर त्या ग्राहकांवर जास्त लक्ष दिलं पाहिजे.
जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत जास्त मार्क्स 20% महत्त्वाच्या विषयांमुळे मिळत असतील तर त्याने त्या विषयांवर जास्त फोकस केलं पाहिजे. उदाहरण, एका कंटेंट क्रिएटरने 100 व्हिडिओ बनवले पण त्यातील फक्त 20 व्हिडिओंनी त्याला जास्त व्ह्यूज आणि सबस्क्रायबर दिले. मग त्याने त्या 20 व्हिडिओचं विश्लेषण केलं. त्याला समजलं की ऑडियन्सला मोटिवेशनल आणि मिस्ट्री कॉन्टेंट्स जास्त आवडतात. त्यानंतर त्याने त्याच प्रकारच्या कंटेंटवर जास्त लक्ष दिलं आणि त्याचा चॅनल वेगाने ग्रो झाला. सर्व कामे सारखी नसतात. सर्वात मोठे परिणाम देणाऱ्या कामांवर जास्त वेळ द्या. चॅप्टर नंबर 4, परिणामांचा विचार करा. लेखक सांगतात की कोणतंही काम सर्वात महत्त्वाचं आहे हे ओळखण्याची स्वतःला एक प्रश्न विचारा. हे काम केल्याने माझ्या भविष्यात किती मोठा परिणाम होईल? ज्या कामाचा दीर्घकालीन फायदा असतो तेच काम आधी करा. उदाहरणार्थ, सिच्युएशन नंबर 1, मोबाईलवर रील्स पाहणे. सिच्युएशन नंबर 2, दररोज 2 तास नवीन स्किल शिकणे. पहिलं काम इन्स्टंट प्लेजर देतं, दुसरं काम फ्युचर बदलतं. बहुतेक लोक तात्पुरत्या आनंदासाठी भविष्याची संधी गमावतात. एका मुलाला कोडिंग शिकायचं आहे पण रोज तो नेटफ्लिक्स आणि सोशल मीडियामध्ये वेळ घालवतो. त्याला वाटतं की उद्या सुरू करेन. एका वर्षानंतर त्याचा मित्र कोडिंग शिकून फ्रीलान्स प्रोजेक्ट करू लागतो आणि हा मुलगा अजूनही सुरुवातच करत असतो. फरक फक्त एका निर्णयाचा होता. चॅप्टर 5, क्रिएटिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन वापरा. सर्व कामे करणे शक्य नसते, म्हणून काही कमी महत्त्वाची कामे जाणीवपूर्वक पुढे ढकला, पण महत्त्वाची कामे कधीही पुढे ढकलू नका. उदाहरण, जर तुम्ही परीक्षा जवळ असताना कपाट लावणे, फोटो एडिट करणे किंवा अनावश्यक ब्राउझिंग करत असाल तर तुम्ही चुकीच्या गोष्टीवर ऊर्जा वापरत आहात. महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यानंतर बाकी कामे करा. यशस्वी लोक नाही म्हणायला शिकतात. चॅप्टर नंबर 6, सतत एक कॅटेगरीवर काम करत राहा. लेखक सांगतात की मोठं यश मिळवण्यासाठी तुम्हाला सतत हाय व्हॅल्यू टास्कवर काम करावं लागेल. एका जिम ट्रेनरकडे 2 पर्याय आहेत. दिवसभर सोशल मीडियावर मोटिवेशनल कोट्स पोस्ट करणे, स्वतःची स्किल्स इम्प्रूव्ह करणे, क्लायंट वाढवणे आणि फिटनेस नॉलेज शिकणे. पहिलं काम व्यस्त ठेवेल तर दुसरं काम करिअर घडवेल. चॅप्टर नंबर 7, मुख्य रिझल एरियाज ओळखा. तुमच्या आयुष्यात काही क्षेत्र अशी असतात जी तुमच्या यशाचा पाया असतात. जर त्या क्षेत्रात तुम्ही कमजोर असाल तर बाकी सर्व गोष्टीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, एक यूट्यूबरसाठी स्क्रिप्ट रायटिंग, कम्युनिकेशन, एडिटिंग, कन्सिस्टन्सी, ऑडियन्स अंडरस्टँडिंग ही मुख्य रिझल्ट्स एरियाज आहेत. जर कॉन्टेंट चांगला नसेल तर एक्सपेन्सिव्ह कॅमेरा काही उपयोगाचा नाही. लोक अनेकदा बाहेरील गोष्टींना दोष देतात पण खऱ्या समस्या त्यांच्या स्किल गॅप्समध्ये असतात. चॅप्टर नंबर 8, 3D नियम. नंबर 1, डिसिजन. नंबर 2, डिसिप्लिन. नंबर 3, डिटर्मिनेशन. लेखक सांगतात की यशस्वी लोकांमध्ये सेल्फ डिसिप्लिन खूप मजबूत असतो. उदाहरण, एका विद्यार्थ्याला सकाळी 5 वाजता उठून अभ्यास करायचा आहे. अलार्म वाजतो, त्याला झोप येते. त्या क्षणी 2 आवाज असतात. पहिला आवाज म्हणतो आज राहू दे. दुसरा आवाज म्हणतो तुझं भविष्य तुझ्या आजच्या निर्णयावर अवलंबून आहे. जो दुसऱ्या आवाजाचं ऐकतो तो पुढे जातो. चॅप्टर 9, तयारी आधी करा. काम सुरू करण्यापूर्वी सर्व तयारी करा. उदाहरणार्थ, जर एखाद्या लेखकाला पुस्तक लिहायचं असेल तर त्याने आधी नोट्स तयार कराव्यात, रिसर्च करावा, शांत जागा निवडावी, आवश्यक साहित्य जवळ ठेवावं. मग त्याचा फ्लो तुटत नाही. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याने अभ्यासासाठी टेबल स्वच्छ केलं, मोबाईल दूर ठेवला, पुस्तके तयार ठेवली आणि वेळ निश्चित केला. त्याचा अभ्यास जास्त फोकसने होतो. दुसरा विद्यार्थी सतत डिस्ट्रॅक्शनमध्ये अभ्यास करतो. त्याला 3 तास लागतात तेच काम पूर्ण करायला. तयारी प्रोडक्टिव्हिटी वाढवते. चॅप्टर नंबर 10, एका वेळी एकच पाऊल. मोठी कामे पाहून अनेक लोक घाबरतात, म्हणून लेखक सांगतात संपूर्ण डोंगर पाहू नका, फक्त पुढचं पाऊल पहा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 500 पानाचं पुस्तक लिहायचं असेल तर 500 पानं पाहून मेंदू घाबरेल. पण जर तुम्ही ठरवलं की दररोज 3 पानं लिहायची तर काम सोपं वाटेल. लहान सातत्यपूर्व पावलं मोठं यश निर्माण करतात. चॅप्टर नंबर 11, स्किल अपग्रेड करा. तुमची कमाई आणि यश तुमच्या स्किल्सवर अवलंबून असतं. जितक्या जास्त व्हॅल्युएबल स्किल्स तितकी जास्त व्हॅल्यू. उदाहरणार्थ, जर एखादा व्हिडिओ एडिटर बेसिक एडिटिंग जाणत असेल तर त्याला कमी पैसे मिळतील. पण जर तो सिनेमॅटिक एडिटिंग, स्टोरी टेलिंग आणि ॲडव्हान्स इफेक्ट शिकला तर त्याची डिमांड वाढेल. लोक वेळ नसल्याचं कारण देतात, पण खरं कारण असं प्राधान्यक्रम चुकीचा असतो. दररोज फक्त 1 तास स्किल शिकल्याने 1 वर्षात मोठा बदल होऊ शकतो. चॅप्टर नंबर 12, तुमच्या स्पेशल टॅलेंट्स ओळखा. प्रत्येक व्यक्तीकडे युनिक क्षमता असते. काही लोक बोलण्यात चांगले असतात, काही रायटिंगमध्ये, काही लिडरशिपमध्ये तर काही क्रिएटिव्हिटीमध्ये.
उदाहरणार्थ एका मुलाला ड्रॉइंग आवडतं, पण समाजाच्या दबावामुळे तो स्वतःची कला दुर्लक्षित करतो. दुसरा मुलगा त्याच टॅलेंटवर काम करतो, दररोज प्रॅक्टिस करतो, ऑनलाईन पोर्टफोलिओ तयार करतो. काही वर्षांनी तो सक्सेसफुल डिझायनर बनतो. टॅलेंट प्लस हार्ड वर्क, एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट. चॅप्टर नंबर 13. स्वतःला पुश करा. लेखक सांगतात की सक्सेसफुल लोकांना सतत कोणीतरी मोटिवेट करत नाही, ते स्वतःला मोटिवेट करतात. एका यूट्यूबरने सुरुवातीचे 50 व्हिडिओ फेल झाले, व्ह्यूज नाहीत, सबस्क्रायबर वाढत नाहीत. बहुतेक लोक इथे हार मानतात, पण तो क्रिएटर प्रत्येक व्हिडिओमधून शिकतो, थंबनेल इम्प्रूव्ह करतो, स्टोरी टेलिंग सुधारतो, कन्सिस्टन्सी ठेवतो. एक दिवस अचानक त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागचा संघर्ष दिसत नाही. चॅप्टर नंबर 14. स्वतःची ऊर्जा जपा. तुमची प्रॉडक्टिव्हिटी फक्त वेळेवर नाही तर एनर्जीवर अवलंबून असते. लेखक सांगतात पुरेशी झोप घ्या, चांगला आहार घ्या, एक्सरसाइज करा, मेंदूला रेस्ट द्या. जर एखादा विद्यार्थी रात्री 3 वाजेपर्यंत मोबाईल वापरत असेल तर दुसऱ्या दिवशी त्याचा फोकस कमी होईल. त्याला वाटेल की तू लेझी आहे, पण खरं कारण एनर्जी मॅनेजमेंट असतं. चॅप्टर नंबर 15. स्वतःला सतत प्रेरित ठेवा. पॉझिटिव्ह माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. 2 लोकांना समान समस्या येते. पहिला व्यक्ती म्हणतो माझं नशीब खराब आहे, दुसरा व्यक्ती म्हणतो यातून मी काय शिकू शकतो. पहिला व्यक्ती थांबतो, दुसरा व्यक्ती वाढतो. समस्या सर्वांच्या आयुष्यात येतात, पण प्रतिक्रिया भविष्य ठरवते. चॅप्टर नंबर 16. टेक्नॉलॉजीचा गुलाम बनू नका. मोबाईल आणि सोशल मीडिया ही प्रॉडक्टिव्हिटीची सर्वात मोठी शत्रू ठरू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही फक्त 5 मिनिटांसाठी इंस्टाग्राम उघडता आणि अचानक 1 तास निघून जातो. हे फक्त वेळेचं नुकसान नसतं, हे फोकस आणि मेंटल एनर्जीचं नुकसान असतं. लेखकाचा सल्ला: नोटिफिकेशन बंद करा, डीप वर्क वेळेत मोबाईल दूर ठेवा, सोशल मीडियासाठी स्पेसिफिक वेळ ठरवा. चॅप्टर नंबर 17. काम छोटे भागांमध्ये विभागा. मोठं काम लहान भागामध्ये विभागल्याने ते सोपं वाटतं. जर तुम्हाला UPSCची तयारी करायची असेल तर संपूर्ण सिलेबस पाहून भीती वाटू शकते, पण जर तुम्ही दररोज एक चॅप्टर, दर आठवड्याला रिव्हिजन, दर महिन्याला टेस्ट असा प्लॅन केला तर काम मॅनेजेबल होतं. चॅप्टर नंबर 18. मोठ्या वेळेचे ब्लॉक्स तयार करा. डीप वर्कसाठी अनइंटरप्टेड वेळ आवश्यक असतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही प्रत्येक 10 मिनिटांनी मोबाईल चेक करत असाल तर तुमचा मेंदू पुन्हा फोकसमध्ये येण्यासाठी वेळ घेतो. पण जर तुम्ही 90 मिनिटाच्या डिस्ट्रॅक्शन फ्री ब्लॉक तयार केला तर आउटपुट खूप वाढते. चॅप्टर नंबर 19. अर्जन्सीची भावना तयार करा. सक्सेसफुल लोक लगेच ॲक्शन घेतात, ते योग्य वेळ येण्याची वाट पाहत नाहीत. उदाहरणार्थ, एका व्यक्तीला बिझनेस सुरू करायचा आहे, तो सतत प्लॅनिंग करतो, रिसर्च करतो, व्हिडिओज पाहतो, पण ॲक्शन घेत नाही. दुसरा व्यक्ती इम्पॉर्टंट ॲक्शन घेतो, लहान सुरुवात करतो, चुका करतो, शिकतो. काही वर्षांनी दुसरा व्यक्ती पुढे जातो. ॲक्शन बीट्स ओव्हर थिंकिंग. चॅप्टर नंबर 20. सिंगल हँडलिंग प्रिन्सिपल. एकदा काम सुरू केलं की ते पूर्ण होईपर्यंत फोकस ठेवा. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याने अभ्यास सुरू केला, 5 मिनिटांनी व्हॉट्सअप नंतर इंस्टाग्राम नंतर यूट्यूब. त्याचा मेंदू सतत कॉन्टॅक्ट स्विच करतो, त्यामुळे कामाची गुणवत्ता कमी होते. दुसरा विद्यार्थी 1 तास खूप एकाच विषयावर फोकस करतो, त्याला आउटपुट खूप चांगला मिळतो. चॅप्टर नंबर 21. प्रत्येक दिवसाचा सर्वात कठीण बेडूक खा. हे संपूर्ण पुस्तकाचं अंतिम तत्व आहे. दिवसातील सर्वात महत्त्वाचं आणि कठीण काम ओळखा आणि ते सर्वप्रथम पूर्ण करा. एक कॉन्टेंट क्रिएटरला स्क्रिप्ट लिहिणं कठीण वाटतं, पण स्क्रोलिंग सोपं वाटतं. जर त्याने सकाळी पहिल्यांदा स्क्रिप्ट लिहिली तर दिवस प्रोडक्टिव्ह होईल, पण जर त्याने आधी डिस्ट्रॅक्शन निवडलं तर पूर्ण दिवस गिल्टमध्ये जाईल. जी गोष्ट तुम्ही सर्वात जास्त टाळता तीच गोष्ट तुमचं भविष्य बदलू शकते. पुस्तकातून मिळणारे सर्वात मोठे लाईफ लेसन. नंबर 1. वेळ सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. पैसा परत मिळू शकतो, पण वेळ नाही. नंबर 2. डिसिप्लिन हे मोटिवेशनपेक्षा मोठं असतं. मोटिवेशन तात्पुरतं असतं, डिसिप्लिन आयुष्य बदलतं. नंबर 3. फोकस ही नवीन सुपर पॉवर आहे. आजच्या डिस्ट्रॅक्शनच्या जगात डीप फोकस असलेली व्यक्ती खूप पुढे जाऊ शकते. नंबर 4. ॲक्शनशिवाय ज्ञान निरुपयोगी आहे. फक्त बुक्स वाचून यश मिळत नाही, ॲक्शन घ्यावी लागते. नंबर 5. सातत्य हेच खरं सिक्रेट आहे. दररोज थोडी प्रगती थोडा मोठा बदल निर्माण करते. ईट दॅट फॉग हे फक्त टाईम मॅनेजमेंटचं पुस्तक नाही, हे सेल्फ डिसिप्लिन, फोकस आणि जीवन बदलणाऱ्या सवयीबद्दलचं पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की यशस्वी लोक जास्त हुशार नसतात, ते फक्त योग्य वेळी योग्य गोष्टी करतात. जर तुम्ही दररोज तुमचं सर्वात महत्त्वाचं काम आधी केलं, डिस्ट्रॅक्शन्स कमी केले, सातत्य ठेवलं
आणि स्वतःवर डिसिप्लिन ठेवलं तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, माझा सर्वात मोठा फॉग कोणता आहे? आणि मग उद्याची वाट न बघता आजच तो फॉग खायला सुरुवात करा. जर तुम्हाला ही सखोल समरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की या पुस्तकातील कोणता धडा तुम्हाला सर्वात जास्त प्रभावी वाटला. अशाच आणखीन डीप बुक समरीजसाठी आणि सेल्फ ग्रोथ व्हिडिओसाठी चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद.